जय भीम गाईस. तर आजचा आमचा 9वा दिवस आहे बौद्ध गया टूरचा आणि आज आम्हाला नेपाळ बॉर्डर क्रॉस करायचे आहे. सो आम्ही इकडे थांबले, सर्वजण फ्रेश वगैरे होत आहेत, जेवण वगैरे तयार होत आहे आणि मग ते सर्व झालं की मग आम्ही नेपाळ बॉर्डर क्रॉस करून लुंबिनीकडे जाणार आहोत. तर मग एक्साइटेड आहात की नाही? हो. चला मग आपण आता बघूया. उत्साह आहे की नाही आम्हा? झाला का स्वयंपाक? काय केलं मग आज? वांग्याची भाजी केली, भात केला, पोळ्या केल्या. इकडे पोळ्या चालू आहेत आणि आमच्या वहिनींची काल तब्येत फार बिघडली होती. त्यांना काल आम्ही हॉस्पिटल मधून घेऊन आलो, तरी पण आज त्या स्वयंपाक करतायत. आता चांगली आहे का तब्येत? सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत. तर आम्ही नेपाळला आलोय आणि इथे बॅगांची चेकिंग चालू आहे. सगळ्यांना दाखवलं. हे नेपाळ बॉर्डर चेकिंग करून आम्ही निघालोय आता पुढे जाण्यासाठी. फायनली आम्ही आलोय लुंबिनीला, जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही लुंबिनीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भगवान बुद्धांचा जिथे जन्म झाला होता त्या ठिकाणी आता चाललोय सर्वजण. आता जिथे बुद्धांचा जन्म झाला होता त्या मेन जागेवरती आपण चाललोय. इथून आपल्याला एंटर करायचं आहे. आपण तिकीट घेतलेलं आहे. तर इथे मध्ये जाण्यासाठी फीस आहे बघा. तिकीट काढायचं आहे पर पर्सन 50 रुपीज. तर हे आहे ते जन्म ठिकाण आणि यानंतर तुम्हाला मधलं पण सीन मी दाखवत आहे बघा. मध्ये अजूनही त्या ठिकाणची माती विटा तुम्हाला दिसत असतील. आम्ही इथे त्रिशरण पंचशील घेतोय सर्वजण. आम्ही आलोय इंटरनॅशनल गौतमीनन टेम्पल लुंबिनी या ठिकाणी. तो आपण मध्ये जाऊन पण बघूया. चला आपण मध्ये बघूया विहार. तर इथून आम्ही वंदन करून निघालेलो आहोत पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी. कसं वाटलं तुम्हाला हे विहार? छान वाटलं, प्रसन्न. खूपच सुंदर सुंदर बुद्ध मूर्ती आहे तिथे. हो ना? मायावती आणि प्रजावती पण आहे. आम्ही आता आलोय सर्वजण चहा घेण्यासाठी आलोय. आज लिंबुनीला आम्ही जाऊन आलो आणि आता सर्वजण थोडस फिरून फिरून थकलेले आहेत, त्यामुळे थोडस चहा वगैरे घेतोय आम्ही. चहा एकदम छान आहे का? तर आता आम्ही नेपाळवरनं चाललोय आपल्या इंडियामध्ये एंट्री करतोय आणि आता बघा सर्वजण इथे चेकिंग चालू आहे. आता इंडियावाले आपल्याला चेक करतायत कारण आपण इंडियामध्ये चाललोय. ही बघा आपल्या नेपाळची बॉर्डर आहे. 160 रुपये किलो 40 ला. नेपाळ मधून आता आपल्या इंडियामध्ये चाललोय. ही आहे आपल्या इंडियाची बॉर्डर.
बाय नेपाळ. आम्ही आता नेपाळ वरनं निघालोय आणि आता आम्ही जाणार आहोत कपिल वस्तीला. गाडीमध्ये चढतोय सर्वजण. तर गाईज आम्ही उद्या कपिल वस्तीला जाणार आहोत. आजच जाणार होतो परंतु आम्हाला थोडंसं लेट झालं, त्यामुळे आम्ही कपिल वस्तीला उद्या सकाळी निघणार आहोत. तर आता आमचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. तयारी तुम्हाला दाखवते स्वयंपाकाची. त्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळामध्ये स्वयंपाक होणार आहे रेडी. सर्वजण स्वयंपाक होईपर्यंत मस्त निवांत बसलेले आहेत. आज लुंबिनीला जाऊन कसं वाटलं? मस्त वाटलं. तिथून निघावंच वाटत नव्हतं, हो की नाही? बघा जागोजागी आपापले ग्रुप करून सर्वजण गप्पा मारत आहेत. काय गप्पा चालू आहे तिकडे? इकडे हॉलमध्ये पण काही जण आराम करत आहेत. हे बघा आराम चालू आहे इकडे सर्वांचा. काकू काय म्हणतायत ऐकूया. काय म्हणताय काकू? हा कशाबद्दल? हो का? थँक्यू. माझा मोबाईल पण जप्त होऊ शकला असता पण मी तो व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी काढलेला आहे गाईज. थँक्यू थँक्यू हो थँक्यू. थँक्यू थँक्यू. पण झालेला आहे रेडी आणि बघा सर्वजण बसलेले आहे जेवणासाठी. सर्वांचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता सर्वांची झोपण्याची तयारी आहे. गुड नाईट सगळ्यांना. चला दुसऱ्या रूम मध्ये पण बघूया आपण. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. चलो बाय.